भरलो हे जाणीजे कर्म कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सर्व महिलांना विनंती आहे, जेवण झाल्याच्या नंतर आपली पंत्रवाळी मराठी चाळीच्या समोर टॉयलेट उभा केलेली आहे, त्या टॉयलेटमध्ये आपली पंत्रवाळी नेऊन टाका। त्याच ठिकाणी शेजारी हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्या शेजारी पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे। कृपया सगळ्यांना विनंती आहे की पिण्याच्या पाण्याने हात धुवू नका। हात धुण्याच्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व महिलांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी पंत्रवाळी टाकून हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्वांनी सहकार्य करा ही नम्रतेची विनंती। आजची ही जी पंगत होती ही पंगत श्री संत मुक्ताबाई वॉकिंग क्लब शेळगाव तसेच शेळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने ही पंगत होत आहे। आता जे तरुण त्या ठिकाणी वाढत आहेत त्यांना धन्यवाद। असंच काम आपल्याला याच्या डबल स्पीडने उद्या करायचं आहे, कारण उद्या याच्यापेक्षा जास्त लोक येणार आहेत। तरी गावातील सर्व तरुणांना विनंती करण्यात येते की उद्याही अशाच पद्धतीचं तुमचं सहकार्य राहू द्या आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की उद्या कलश श्रवणाचा कार्यक्रम आणि काल्याचं कीर्तन हे होणार आहे। कुठलंही वाहन त्या ठिकाणी उद्या दिसणार नाही। इव्हन मोटरसायकल सहित त्या ठिकाणी याच्यामध्ये वाहन आणू नका ही तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। आणि लहान मुलांना त्या ठिकाणी बघून वाढा। आपल्या पंत्रवाळीमध्ये शिल्लक काही राहणार नाही याची सर्वच महिलांनी त्या ठिकाणी खबरदारी घ्या। निवांत जेवा, परंतु आपली जेवण झाल्यानंतर जी पंत्रवाळी आहे ती प्राथमिक शाळेच्या समोर टॉयलेट उभा केलेली आहे, त्या टॉयलेटमध्ये नेऊन त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात येत आहे। सर्व वाट्यांना सूचना आहे की आता लहान मुलांना बघून पाहून त्या ठिकाणी वाढा। सर्वांना व्यवस्थित त्या ठिकाणी सर्वांचं जेवण होईल याची सर्वांनी काळजी घ्या। जे तरुण त्या ठिकाणी वाढ करतायत त्यांना विनंती आहे की उद्या याच्या डबल स्पीडने आपल्याला काम करायचं आहे, कारण शेळगाव आणि शेळगावच्या पंचक्रोशीतील सर्व तरुणांना विनंती आहे। इथं मला वारंवार ते सांगितलं जाते, कारण उद्या जेवण करण्याच्यासाठी लोक भरपूर असणार आहेत, कारण महाप्रसाद आहे, कलश श्रवणाचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक माणूस त्या ठिकाणी जेवण करून जाणार आहे। त्याच्यामुळं त्याला त्या ठिकाणी जेवण व्यवस्थित महाप्रसाद व्यवस्थित मिळाला पाहिजे। याच्यासाठी वाड्या वस्तीचे सर्व तरुण असतील त्यांनी उद्या वेळ काढून या कार्यक्रमाला थोडस बाहेरच किंवा आपली जर वाहनं बाहेर आपण पार्किंग केली तर त्या ठिकाणी जागा पुरेल। शेळगावच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी मैदान भरपूर आहे, त्या ठिकाणी वाहनं आपली पार्किंग करावी। इकडं वाढणारे जे तरुण आहे त्यांनी कृपया पुरुषांची एक पंगत झाल्याशिवाय अजिबात जेवायला बसायचं नाही। जे आता वाढत आहेत त्यांनी पुरुषांची एक पंगत झाल्याशिवाय अजिबात जेवायला बसायचं नाही। थोडस सहकार्य करा। पंक्तीमध्ये महिलांना विनंती आहे की कुणीही उठायचं नाही। जरी झालं ना जेवण झालं असलं तर तिथंच जागेवर थांबा। सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय कोणीही त्या ठिकाणी जागचं उठणार नाही।
आजची व्यवस्था केलेली आहे. आता जेवण झाल्याच्या नंतर आपली जी पंधरवाडी आहे ती मराठी शाळेच्या समोर एक टॉयलेट उभा केलेली आहे. त्या टॉयलेटमध्ये नेऊन या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था करा. त्याच्या शेजारीच त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथं हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. कारण आता तुमचा महिलांना विनंती आहे की आपल्या शेजारी पाजारी महिला जेवत आहेत. आपलं जरी जेवण झालेलं असतं तरी आपण कोणीही त्या ठिकाणी सारखं अजिबात हालायचं नाही, उठायचं नाही. वाट्यांना विनंती आहे की आपण अतिशय सुंदर काम करता. तुमचं आपण ज्या ठिकाणी जेवताय त्याच ठिकाणी कीर्तन होणार आहे. म्हणजे आपणालाच त्या ठिकाणी बसायचं आहे, म्हणून खाली सांगणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी महिलांनी घ्यावी ही विनंती करण्यात येते. खाली सांगणारच नाही याची काळजी घ्या. आणि समजा खाली सांगला असेल तर ते पंत्रवाळी मध्ये टाकून ती पंत्रवाळी आपल्या त्या टॉयलेट आणि नंतरच त्या ठिकाणी तुम्ही जेवायला बसा. जेवण झाल्याशिवाय एकही महिला आपल्या जागेवर उठणार नाही. गडबड करूच नका, बाकीच्यांना पण जेवू द्या. बऱ्याच लोकांचं जेवण अतिशय सावकाश असतं, त्याच्यामुळं बाकीच्या महिलांना आपला त्रास होईल. अशा पद्धतीचं वर्तन आपल्याकडे होऊ नये अशा पद्धतीची विनंती करतोय. आता एकदम उचलून त्या टाळीमध्ये टाका आणि याच ठिकाणी कीर्तन होणार आहे. वारंवार मला त्या ठिकाणी ग्रामस्थ की कीर्तनाला याच ठिकाणी लोक बसणार आहेत. घाण होणार. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी आभार मानतोय. कारण केवळ तुमच्या प्रयत्नामुळे म्हणण्यापेक्षा वाटताय त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय. मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचेही विद्यार्थी या ठिकाणी काम करतायत. त्याही विद्यालयाचं, त्याच्या संस्थापकाचं, सगळ्या स्टाफचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेची श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव याही विद्यालयाचे काही विद्यार्थी या ठिकाणी आबद्ध आहेत. त्या शाळेचे बरेच शिक्षकही या ठिकाणी आबद्धताना मला दिसत आहेत. त्याही विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील, त्यांचे सर्व शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांचंही विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. तसेच शांताई प्रतिष्ठानी JK क्लब यांचेही बरेचसे तरुण त्या ठिकाणी वाढ करताना दिसत आहेत. त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. अन्न वायाला जाणार नाही याची काळजी घ्या. प्राथमिक शाळेच्या समोर पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी महिलांनी खूप गर्दी केलेली आहे. सर्व महिला भगिनींना विनंती आहे
की वारंवार सूचना करूनही तुम्ही त्याच ठिकाणी थांबताय. एवढं सहकार्य केलंय आणि आता थोड्यासाठी करू नका. तुम्ही ग्रामपंचायतीच्या समोर खूप मोठं मैदान आहे, तिथं जाऊन थांबला तर बरं होईल. कारण बाकीच्या पुरुष मंडळींना पाणी पिण्याच्यासाठी आता तिथं जायचंय. बसा बसा. इथं आपलेच काही बांधव जेवण करण्याचे राहिलेले आहेत, त्यांना वाढायला इथं कोणी नाही. कृपया ज्यांनी जेवण केलं आहे त्यांनी बाकीच्यांना त्या ठिकाणी वाढायचा प्रयत्न करा. थांबा जरा, आता जे जेवले त्यांनी इथं वाढा जरा. जेवण करण्यासाठी जे बसलेले आहेत त्यांना वाढपे नाहीत. ज्या लोकांनी जेवण केले त्यांनी वाढण्यासाठी पुढे या जरा. काय झालंय, बरेचसे लोक जेवायला राहिलेत अजून. माझाच आहे की तिकडे काढतो. ते भाऊ बसलाय, माझाच मोबाईल आहे, त्याला दिलाय. पुरी पुरी पुरी. ज्या तरुणांनी जेवण केलेलं आहे त्यांनी कृपया जाऊ नका, इथं थोडस वाढायला सहकार्य करा. होते